अतिशय उच्च लेवलचं ट्रेनिंग तिथं बगलामुखी देवी आपल्याकडनं पहिले करवून घेते. 40 दिवस तुमची छान परीक्षा होती. त्या परीक्षेमध्ये तुम्ही जर कधी फेल होताय तर ती देवी प्रसन्न होत नाही. त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे? त्या परीक्षा म्हणजे तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे काम येतील तर तुम्हाला वाटेल 40 दिवस मी साधना सोडून द्यावी. म्हणजे अडचणी येतील वेगवेगळ्या पद्धतीच्या, किंवा अडचणी म्हणण्यापेक्षा तुम्हाला चॉकलेट दिलं जाईल. आता एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मी या तारखेपासून या तारखेपर्यंत हे अभ्यास करेल किंवा हे काम करेल, असा अनुष्ठानाचा संकल्प घेतला किंवा कुठल्याही सिद्धी प्राप्त करण्याचा त्याने संकल्प घेतला तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मृगजळ त्याच्या समोर येतील. त्याने जर सांगितलं मी बाहेर खाणार नाही, मी हे खाणार नाही किंवा फळांवर राहील, तर त्याला त्याचे इंद्रिय इतकं हे करतील की नाही तुला आता जेवायचंच आहे, नाही तुला आता पाणीपुरी खायचीच, याचा इतका मोह होईल त्याला, एकदम अतिप्रचंड मोह होईल का तो म्हणेल मला उपवास मोडायचा. त्याने त्याच्या इंद्रियांवर कंट्रोल नाही ठेवला त्याला दिलेलं काम पूर्ण होणार नाही. तसंच या सगळ्या साधनांचं असतं. तुम्ही 40 दिवस 25 दिवस 30 दिवस 3 दिवसात सुद्धा काही सिद्धी प्राप्त होतात. पण त्या सिद्धी म्हणजे कसं असतं की आपल्याला त्या सिद्धीचा म्हणजे माकडाच्या हाती बंदूक देऊन चालणार नाही. तिथं जर कधी तुम्ही त्या लेवलला कॅपेबल नसाल तर तुम्हाला काही उपयोग नाही. तुम्हाला तेवढं कॅपेबल साधनेतनं तुम्हाला व्हावं लागतं.